या बैठकीच्या नंतर काही प्रेस कॉन्फरन्स होऊ शकते? रात्री उशिरा प्रेस कॉन्फरन्स होण्याची शक्यता नाही आहे, सकाळी होईल. पण आता या घडीला जर बघितलं तर बैठकीचे फोटो पुढे आलेले आहे. या बैठकीत जर बघितलं तर काळा कोट घालून देवेंद्र फडणवीस आलेले आहे आणि हातामध्ये त्यांनी गुच्छातून अमित शहांचं स्वागत केलं आहे. सोबत बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे, काळजीवाहू मुख्यमंत्री, आणि सोबतच जर बघितलं या फोटोमध्ये सुनील तटकरे आहेत, त्यानंतर प्रफुल्ल पटेल आहेत, JP नड्डा आहे, अजित पवार आहेत, त्यानंतर एकनाथ शिंदे आहे आणि देवेंद्र फडणवीस आहे. हा फोटो अतिशय बोलका आहे. यामध्ये जर बघितलं एकनाथ शिंदे यांची देहबोली आपल्याला बघावं लागेल आणि या फोटोच्या माध्यमातून हे स्पष्ट होते की साधारणतः या बैठकीमध्ये निश्चितपणे एकनाथ शिंदे ज्या पद्धतीनं बार्गेनिंग करतात त्या बार्गेनिंगच्या आधारावरती जर बघितलं आपण तर निश्चित प्रशांत, आता प्रेक्षकांना सांगूया दिल्लीतल्या या महाबैठकीच्या आधीचा, बैठक सुरू होण्याच्या आधीचा हा फोटो एक्सक्लुझिव्ह फक्त न्यूज 18 लोकमत वरती. थंडी आहे, काळा कोट घातलेला देवेंद्र फडणवीस यांनी फुल कोट आहे आणि या माध्यमातून ही देहबोली अतिशय महत्त्वाची आहे. बघा, एकनाथ शिंदे हे काहीसे गंभीर दिसत आहेत. याच्यामध्ये दुसरा एक फोटो आलेला आहे. त्या फोटोमध्ये अजित पवारांच्या चेहऱ्यावर स्माईल आहे. निकाल लागल्यापासून अजितदादांच्या चेहऱ्यावरची स्माईल काही कमी झाली नाही आहे. बघा, आला हा फोटो. या फोटोमध्ये अजितदादांनी सुद्धा कोट घातलेला आहे. थंडीचे दिवस आहेत. मुख्यमंत्री मात्र महाराष्ट्रात जसे असतात तसेच आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं काहीसं गांभीर्य निश्चितपणे या फोटोमध्ये आपल्याला दिसतंय. पण अजित पवारांच्या चेहऱ्यावरची स्माईल जी त्यांच्या चेहऱ्यावर गेल्या शनिवारपासून आली आहे, कॉन्फिडन्स त्यांचा दिसतोय आणि त्याच कॉन्फिडन्स मध्ये सगळ्यात पहिल्यांदा पाठिंबा देऊन ते मोकळे झालेले आहेत. आज या बैठकीपूर्वीची देखील एक महत्त्वाची बैठक जी आहे ती तटकरेंच्या बंगल्यावरती त्यांची आणि देवेंद्र फडणवीस यांची पार पडलेली आहे. दोन्ही फोटोमध्ये विलास जर आपण पाहिलं, मुख्यमंत्र्यांचा चेहरा मात्र हा गंभीर का दिसतोय हे काय कळायला मार्ग नाही. या अर्थात मुख्यमंत्री कायम शांत असतात असे असू शकेल, कदाचित असे असेल गंभीरपणे ते बार्गेनिंग करतायत, गंभीरपणे ते बार्गेनिंग करतायत असं म्हणता येऊ शकतं. ते बेस्ट बार्गेनर आहेत हे महाराष्ट्राला कळलेलं आहे. याच्या आधी सुद्धा विशाल आठवत असेल 2022ला जेव्हा सत्तांतर झालं महाराष्ट्रात, कोणी स्वप्नात सुद्धा कल्पना केलेली नव्हती की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे होते. आणि दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्यांशी बोलून त्यांनी बार्गेनिंग करून मुख्यमंत्री पद आपल्या पदरात पाडून घेतलेलं होतं. महत्त्वाची खाती आपल्या पदरात पाडून घेतलेली होती आणि प्रत्येकजण असं विचार करत होता की एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असतील आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील. पण जेव्हा देवेंद्र फडणवीसांनी त्याची घोषणा केली तेव्हा कळलं की मुख्यमंत्री पद हे एकनाथ शिंदेंकडे गेलंय. बार्गेनिंग ती पहिली होती. त्यानंतरचं बार्गेनिंग तुम्हाला आठवत असेल लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस जेव्हा जागा द्यायची वेळ आली, संजय राऊत सातत्यानं सांगत होते की जेवढ्या जागा भाजप देईल त्या पदरात पाडून घेण्याशिवाय एकनाथ शिंदेंकडे पर्याय नाही. पण शेवटच्या क्षणापर्यंत एकनाथ शिंदेनी ज्या प्रकारची बार्गेनिंग केलेली होती आणि अतिशय चांगल्या जागा त्यांनी पदरात पाडून घेतलेल्या होत्या. आपण प्रशांतकडे जाऊयात विलास. प्रशांतकडनं आपण याबद्दलचं अपडेट घेऊयात. दोन्ही छायाचित्र आपण बघतोय, पण या दोन्ही छायाचित्रांमध्ये प्रशांत एकनाथ शिंदे यांची देहबोली बरेच काही सांगून जाते. नेमका याचा अर्थ काय काढायचा? विशाल, जर बघितलं ज्या पद्धतीची देहबोली एकनाथ शिंदे यांची आहे अतिशय गंभीर आहेत, बेस्ट बार्गेनर आहे आणि त्यांची जी लढाऊ वृत्ती आहे ती लढाऊ वृत्ती इथे पुन्हा पाहायला मिळते आपल्याला. आणि दुसरीकडे ज्या पद्धतीने आनंद उफाळून येतोय अजित पवारांच्या पूर्ण चेहऱ्यावरती, तो पूर्ण चेहरा जर बघितला आपण तर आज दिवसभर आम्ही अजित पवारांच्या सोबत होतो. अजित पवारांनी साधारणतः 1.5 ते 2 तास दिल्लीतल्या राष्ट्रीय प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधी आणि प्रादेशिक वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीसोबत अनौपचारिक गप्पा केल्या, अनेक विविध उल्लेख केले, पूर्ण निवडणुकीमध्ये काय काय झालं हे सांगितलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी स्मित हास्य होतं. आणि आताच देखील जर बघितलं आपण अमित शहांच्या सोबत ते त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य आहे. दुसरीकडे गंभीर आहे आणि अमोल मिटकरी तिकडे म्हणताय शेर वापिस आएगा आणि दादा तिकडे हसतायत. आजी दादाला तर लॉटरी लागणार नाही, कारण या राजकारणात कधी काय होईल काय सांगता येत नाही. प्रशांत, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? अनेक शक्यतांचा खेळ राजकारण आहे. अनेक शक्यतांचा खेळ म्हणजे राजकारण आहे. आणि गेल्या 5 वर्षात तर महाराष्ट्रानं एवढ्या शक्यता बघितल्यात, एवढे राजकीय धक्के बघितलेले आहेत आणि ते पचवलेले आहेत की आता राजकारणात काहीही
अशक्य आहे असं मानायची काही आवश्यकता नाही. सगळं शक्य आहे राजकारणात, आणि महाराष्ट्राच्या तर राजकारणात सगळं शक्य आहे. आता अशक्य वाटणारा निकाल सुद्धा जनतेने दिलेला आहे. बरोबर, उदयकडे आपण जाऊयात. बरोबर, जंगल में सन्नाटा छाएगा, शेर वापस आएगा असं ट्विट जे ते अमोल मिटकरींनी उदय केल्याचं आपण बघितलं. अर्थात प्रत्येक पक्षाचे समर्थक जे आहेत किंवा प्रवक्ते आपल्या नेत्याबद्दल अशा पद्धतीने सोशल मीडियावरती वक्तव्य करतात, पण आतमध्ये जे काही चाललंय ते खरं तर तिथल्या नेत्यांनाच ठाऊक. पण तरी वेगवेगळे फॉर्म्युले जे आहेत ते दोन्ही इतर घटक पक्षांकडनं अमित शहांसमोर ठेवण्यात आलेले आहेत का? उदय, प्रश्न पुन्हा एकदा विचाराल? प्रश्न असा होता की वेगवेगळे फॉर्म्युले अमित शहांसमोर ठेवण्यात आलेले, पण शेवटी बैठकीत काय घडतंय आणि त्या फॉर्म्युलेला घेऊन अमित शहा किती सहमत होत आहे हे त्या नेत्यांनाच माहिती आहे. पण आत्ता क्षणाचं अपडेट काय कळतंय? सध्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत महत्त्वाची बैठक सुरू आहे महायुतीच्या नेत्यांची. मात्र या बैठकीत काय चर्चा सुरू आहे ती कुठेही बाहेर येत नाही आहे. मात्र जी काय प्राथमिक माहिती मिळते आहे त्यानुसार तिन्ही पक्षांनी आपापले प्रस्ताव जे आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर ठेवलेली आहे. तिन्ही नेत्यांचं प्राथमिक जे आहे म्हणणं ते ऐकून घेतलं जात आहे. त्यानंतर अमित शहा हे स्वतः या संदर्भात तिन्ही प्रस्तावांवरती चर्चा करतील. पहिल्या प्रस्तावामध्ये कोण किती काय गोष्टी मान्य करते हे पाहावं लागणार आहे. सर्वात आधी मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा होणार आहे असं सांगितलं जात आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री पदाबाबत चर्चा होणार आहे आणि त्यानंतर मंत्रिमंडळासंदर्भात चर्चा होणार आहे. मंत्रिमंडळात चर्चा होत असतानाच खाते वाटपासंदर्भात देखील चर्चा होणार आहे आणि त्याचबरोबर पालकमंत्री जे जिल्ह्यांचे त्याबद्दल देखील सखोल चर्चा होणार असल्याची माहिती मिळते आहे. कारण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि महानगरपालिकांच्या निवडणुका या देखील महायुतीच्या तिन्ही पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असणार आहेत. त्या दृष्टिकोनातून ही सगळी तयारी जी आहे ती आतापासूनच सुरू आहे. चर्चा होते, चर्चा सखोल होते आहे, चर्चा खूप वेळ सुरू राहणार आहे असं सांगितलं जात आहे. मात्र या चर्चेनंतर जे निर्णय होणार आहेत ते निर्णय आजच रात्री उशिरापर्यंत जाहीर होतील का याबद्दल अजूनचा साशंकता आहे. कदाचित सर्व तिन्ही पक्षांचे जे आहेत प्रस्ताव ऐकून घेतले जातील, तिघांना एक वेगवेगळ्या प्रस्तावामध्ये समजावलं देखील जाईल. काय निर्णय आहे तो मात्र राखून ठेवला जाईल आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे उद्या कदाचित या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्राच्या सर्व निर्णयांसंदर्भात अंतिम शिक्कामोर्तब करून त्या पत्रकार परिषदेमध्ये ते जाहीर करण्याची शक्यता जी आहे ती सर्वाधिक सांगितली जात आहे. त्यामुळे आज कोणाचे किती प्रस्ताव जे आहेत ते मान्य केले जात आहेत, किती तडजोड केली जात आहे आणि यातलं नेमकं कोणाच्या वाटेला किती मंत्रिपदे येत आहेत, किती संख्या मिळते कोणाच्या पक्षाला हे आता पाहावं लागेल. पण ही जी तडजोड आहे ती तडजोड आता कोण या ठिकाणी कशा पद्धतीने करतंय? खरं तर प्रशांतला आपण विचारूयात. प्रशांत, वेगवेगळे फॉर्म्युले आणि अर्थात दणगट अशा खात्यांची मागणी जी आहे ती दोन्ही घटक पक्षांकडनं करण्यात आलेली असेल. म्हणजे दादा अर्थ खात्याच्या बाबतीत कायम आग्रही असतात, त्या अर्थ खात्याच्या मुद्द्याला घेऊन आग्रही राहतील. पण मुख्यमंत्री पद या विषयाला घेऊन माघार घेतल्यानंतर एकनाथ शिंदेंनी देखील 3 ते 5 मोठे पोर्टफोलिओ जे आहेत त्याची मागणी केल्याचं कळत आहे. प्रशांत, महत्त्वाचं म्हणजे या घडीला बैठकीतली एक अपडेट पुढे येत आहे. साधारणतः जी माहिती आहे की केंद्रीय गृहमंत्री यांच्या पुढे सर्व प्रस्ताव मांडण्यात आलेले आहे. मुख्यमंत्री पदाबाबत पंतप्रधान मोदींसोबत चर्चा करून निर्णय घेण्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान मोदींसोबत अमित शहा खुद्द चर्चा करणार आहे आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा चेहरा नावावरती निश्चित होईल अशा प्रकारची माहिती प्राप्त झाली आहे. याच्यामुळे एक मोठी अपडेट आहे. मुख्यमंत्र्याच्या संदर्भात निश्चितपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे निर्णय घेणार आहे. सर्व प्रस्ताव या मोठी बातमी आपण बघतोय की मुख्यमंत्री पदाबाबत अमित शहा मोदींबरोबर चर्चा करतील आणि त्यानंतर ते नाव जे ते जाहीर करणार आहे. याचाच अर्थ आज तिन्ही घटक पक्षांच्या गटनेत्यांचं म्हणणं जे ते अमित शहा ऐकून घेत आहेत, त्यांचे मुद्दे समजून घेत आहेत, त्यांचे प्रस्ताव समजून घेत आहेत आणि त्यानंतर अमित शहा उद्या नरेंद्र मोदींशी चर्चा करतील आणि त्यानंतर निर्णय घेतील. म्हणजेच प्रशांत,